तर मालाड दुर्घटनेतील कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार मदत दिली जाणार असल्याचं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलंय। तर ही घरं अनधिकृतपणे बांधली असली तरी वाटेल तसं त्यांचं बांधकाम केलं असल्याचं देखील त्यांनी बोलताना स्पष्ट केलं। नियमानुसार यांना मदतची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। एकंदरीत 5 लाख रुपये ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या कुटुंबाला देण्यात येईल। त्याचबरोबर 50,000 रुपये मदत जखमी लोकांना देण्याच्या घोषणा करण्यात आली। हे लोखंडवर म्हणजे आई सेक्शनवर हे घरं बांधण्यात आलेली आहे। त्याला स्ट्रक्चरल काही डिझाईन नाही, ज्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीची ही घरं बांधण्यात आलेली ही सत्य परिस्थिती आहे। मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडच्या मालवणी इमारत दुर्घटनेनंतर आज पुन्हा घटनास्थळी जाऊन भेट दिली, पाहणी केलेली आहे। कुटुंबातील सदस्यांना त्यांनी 5 लाखांची मदत दिली जाईल असं आश्वासन दिले। या विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुष्मिता यांनी। अस्लम शेख जी यांनी या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, आज संपूर्ण परिस्थिती, कालही तुम्ही आला होतात, बचाव कार्य सुरू आहे। काल रात्री इथे आलेलो, ही समोरची जी बिल्डिंग आहे पडून समोरची बिल्डिंगवरती आली, त्याच्यात 11 लोकांचा जीव गेलेला आहे, 7 लोक जखमी झालेली आहेत। आज काल रात्रीही आलो, आताही आलो। आता सगळं जे मेन डेब्रिज काढायचं काम होतं ते झालेलं आहे, आता फक्त क्लिअरन्सचं काम बाकी आहे। एक जे बाजूची बिल्डिंग ते डिलॅपिडेटेड आहे तेही आता आपण काढणार आहेत आणि जे मृत्यू झालेले आहेत त्याला शासनातर्फे 5 लाख रुपये देण्यात येईल। सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं होतं की त्यांनी तुमच्याशी पत्रव्यवहार केला होता। दरेकर सुद्धा काही वेळापूर्वी इथे त्यांनी सुद्धा आरोप केले आहेत। काय पत्रव्यवहार केला होता मला त्याच्याबद्दल माहिती नाही, ते स्वतः खासदार आहेत, याच्या आधी पण त्यांची सरकार होती, त्यांनी कसला पत्रव्यवहार केला मला त्याच्याबद्दल माहिती नाही। यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।